तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, सामाजिक न्याय दिन कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे कारण हा 2019 ला देखील विचारण्यात आला होता आणि 2018 ला देखील हा प्रश्न विचारण्यात आला होता. तर पहा, सामाजिक न्याय दिन आणि हा जो दिवस आहे, पहा लक्षात ठेवा, हा दिनविशेषवर आधारित प्रश्न आहे आणि आपल्याला जर पूर्ण वर्षाचे दिनविशेष पाहायचे असतील तर त्याच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण ते देखील व्हिडिओ पाहून घ्यायचे आहेत. तर पहा, सामाजिक न्याय दिन हा जो आहे, हा पर्याय क्रमांक 2 छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा आहे, हेळसांड करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता होईल? पहा, या ठिकाणी आपल्याला वाक्प्रचार दिलेला आहे हेळसांड करणे. तर याचा नेमका अर्थ काय असणार आहे? मित्रांनो, आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये पहा वाक्प्रचार विचारले जातात, म्हणी देखील विचारले जातात, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, यावर आपण पहा प्रत्येक टॉपिकवरती 100 महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत. त्याच्या देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर पहा, हेळसांड करणे म्हणजे काय? तर पर्याय क्रमांक 2 एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे, त्यालाच म्हणतो आपण हेळसांड करणे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा आहे, तल्लीन होणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होईल? पहा, तल्लीन होणे या वाक्प्रचाराचा अर्थ आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1 तर भान हरपणे त्याचा अर्थ होतो. पहा, तल्लीन होणे म्हणजे एखाद्या गोष्टीचं भान हरवणं. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 4 आहे, क्षणभंगूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? पहा, क्षणभंगूर म्हणजे काही क्षणापुरता, तर याचाच विरुद्धार्थी शब्द काय होणार आहे? आणि याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 तर चिरंजीव त्याचा विरुद्धार्थी शब्द होईल. लक्षात ठेवायचे मित्रांनो, यावर प्रश्न हे विचारण्यात आलेले आहेत आणि या व्हिडिओमध्ये जेवढे काही प्रश्न आपण घेतलेले आहेत तर हे आपल्याला कोल्हापूर भरतीसाठी विचारण्यात आलेले महत्त्वाचे प्रश्न होते, त्यावर हा व्हिडिओ आधारित आहे, जी की कोल्हापूर भरती आपली 2019 ला झालेली होती. प्रश्न क्रमांक 5 आहे, खालीलपैकी कोणत्या समासात दोन्ही पदे महत्त्वाची नसून या दोन पदाशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो? मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी पहा एक व्याख्या विचारली आहे. तर खालीलपैकी असा कोणता समास आहे की त्या समासामध्ये जी दोन्ही पदं आहेत ही महत्त्वाची नसतात आणि त्याशिवाय पहा तिसऱ्याच पदाचा बोध होत असतो, तर ते पद किंवा त्या समासाला काय म्हटलं जातं? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तो बहुव्रीही समास असतो. लक्षात ठेवा, बहुव्रीही समासाची व्याख्या काय असणार आहे? तर पहा, असा म्हणजे बहुव्रीही समास म्हणजे काय? तर दोन्ही पद महत्त्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो. लक्षात ठेवा, या दोन पदाशिवाय तिसऱ्याच पदाचा ज्यावेळी अर्थ निघतो त्याला बहुव्रीही समास म्हणतात. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6 आहे, इसवी सन 1848 ते 1856 या काळामध्ये अनेक संस्थाने कोणी खालसा केली होती? पहा, या ठिकाणी आपल्याला कार्यकाल दिलेला आहे 1848 ते 1856 या काळामध्ये कोणी संस्थाने खालसा केली होती? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 तर लॉर्ड डलहौसी हा जो अधिकारी होता याने 1848, लक्षात ठेवा 1848 ते 1856 या काळामध्ये जी संस्थाने आहेत ही खालसा केलेली होती. पर्याय 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7 आहे, 1857च्या उठावास स्वातंत्र्य युद्ध खालीलपैकी कोणी संबोधलं होतं? पहा, जो 1857च्या काळामध्ये उठाव झाला तर त्याच उठावाला स्वातंत्र्य युद्ध म्हणून कोणी उल्लेखलं होतं? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4 विनायक दामोदर सावरकर. म्हणजेच पहा, वि दा सावरकर यांनी 1857चा जो उठाव झाला त्यालाच स्वातंत्र्य युद्ध म्हणून देखील संबोधलं होतं. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 8 आहे, पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? मित्रांनो, आपल्याला महत्त्वाचे पुस्तकं विचारले जातात आणि इतिहासात जी काही महत्त्वाची इम्पॉर्टंट पुस्तकं आहेत त्यावर आपण डीपमध्ये व्हिडिओ लवकरच घेणार आहोत. तर त्यापूर्वी हा पुस्तक लक्षात ठेवायचं आहे, पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1 तर दादाभाई नौरोजी यांनी लिहिलेलं पुस्तक आहे पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे, वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही म्हणून कोणाचा नाम उल्लेख केला जातो? या ठिकाणी प्रश्न अल्टरनेट विचारला आहे. पहा, या ठिकाणी थोडासा वेगळा विचारला आहे, म्हणजे अर्थ जवळपास दोघांचाही सेम आहे, पण प्रश्न आपल्याला सोलापूर भरतीसाठी अशा पद्धतीने विचारण्यात आला होता की वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण आहेत? लक्षात ठेवा, तर उत्तर असणार आहे याचं पर्याय क्रमांक 4 विनोबा भावे हे जे आहेत हे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही आहेत. यावर आपल्याला प्रश्न हा 3 वेळा विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न जो आहे हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, पंडित रामकृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊस ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन केली? यावर मित्रांनो आपल्याला 2 प्रश्न हे नेहमी विचारले जातात, तर त्यापूर्वी आपण या प्रश्नाचं उत्तर पाहणार आहोत. पहा, या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर लंडन या ठिकाणी कोणी पंडित रामकृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना केली.
या ठिकाणी पहिला प्रश्न विचारला जातो, पहा इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? तर पंडित रामकृष्ण वर्मा. पहा, पंडित रामकृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना केली. यावर आपल्याला दुसरा प्रश्न विचारला जातो की कोणत्या ठिकाणी केली? लक्षात ठेवा, लंडन या ठिकाणी केलेली आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे, सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली आहे? पहा, सेवा सदन ही जी संस्था आहे याची स्थापना, आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2. तर रमाबाई रानडे यांनी सेवा सदन ही जी संस्था आहे ही स्थापन केली आहे. कारण मित्रांनो, आपल्याला ज्या संस्था आहेत इतिहास काळातील संस्था आणि त्यांचे संस्थापक नेहमी विचारले जातात, तर त्यावर देखील आपण लवकरच व्हिडिओ घेणार आहोत. प्रश्न क्रमांक 12 आहे, इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? पहा, या ठिकाणी दोन प्रश्न तयार होतात. इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? लक्षात ठेवायचंय. तर दुबई या ठिकाणी आहे, म्हणजेच पहा संयुक्त अरब अमिराती या ठिकाणी आहे. UAE या ठिकाणी. ICC, पहा ICC याचा आपल्याला प्रश्न एक वेळा विचारला होता, त्याचा फुल फॉर्म काय आहे? तर इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल हे जे आहे हे ICCचा फुल फॉर्म आहे, आणि हे आहे पहा UAE मध्ये, म्हणजे संयुक्त अरब अमिराती. कधी कधी मित्रांनो या ऑप्शनच्या ऐवजी आपल्याला पहा दुबई देखील ऑप्शन येऊ शकतं, तर दुबईमध्ये देखील असणार आहे असं उत्तर येऊ शकतं. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे, कोल्हापूर जिल्ह्यातील कोणते ठिकाण प्रति पंढरपूर या नावाने ओळखले जाते? पहा, पंढरपूर जे आहे, लक्षात ठेवा, पंढरपूर जे आहे हे सोलापूर या जिल्ह्यामध्ये आहे. पण या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय आपल्याला की कोल्हापूर जिल्ह्यातील प्रति पंढरपूर म्हणून कोणत्या ठिकाणाला ओळखलं जातं? तर पहा, कोल्हापूरमध्ये नंदवाळ हे ठिकाण आहे, तर त्यालाच प्रति पंढरपूर म्हटलं जातं. लक्षात ठेवा, पंढरपूर आणि प्रति पंढरपूर. पंढरपूर कोठे आहे? सोलापूर जिल्हा, आणि प्रति पंढरपूर आहे कोल्हापूर जिल्ह्यातील नंदवाळ ठिकाण. पर्याय 1 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे, दाजीपूर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये स्थित आहे? दाजीपूर अभयारण्य, आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर राधानगरी या ठिकाणी आहे पहा दाजीपूर अभयारण्य. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे, यक्षगान हा लोकनृत्याचा प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे? मित्रांनो, आपण यापूर्वी व्हिडिओ घेतलेला आहे, त्या व्हिडिओमध्ये पहा जेवढे काही लोकनृत्य आहेत, महत्त्वाचे असणारे, परीक्षेला विचारले जाणारे लोकनृत्य आणि त्याच्या संबंधित असणारं राज्य, ते आपण घेतलेलं आहे. तर यक्षगान जो आहे, लक्षात ठेवा कोणत्या ठिकाणचा आहे? कर्नाटक या राज्याचा लोकनृत्याचा एक प्रकार आहे यक्षगान. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे, भारताचे उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराचे किमान वयोमर्यादा किती आहे? पहा, भारताचे राष्ट्रपती व्हायचं असेल, उपराष्ट्रपती व्हायचं असेल किंवा एखाद्या राज्याचा राज्यपाल व्हायचं असेल, तर त्याची उमेदवारीसाठी आपल्याला कमीत कमी किती वर्ष असणं गरजेचं आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4. ज्यावेळी व्यक्तीचं वय कमीत कमी 35 वर्ष असतं. लक्षात ठेवा, किती वर्ष? कमीत कमी 35 वर्ष. तर तोच व्यक्ती राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल या पदासाठी म्हणजे त्याचं वय जे आहे हे भरू शकतं. पर्याय 4 आपलं उत्तर आहे 35 वर्ष. प्रश्न क्रमांक 17 आहे, सन 1918 मध्ये महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना कोल्हापुरात खालीलपैकी कोणी केली होती? यावर मित्रांनो आपल्याला हे दोन प्रश्न नेहमी विचारले जातात की महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? पहा, 1918 या वर्षी झालेली आहे. कोणत्या ठिकाणी झाला यावर प्रश्न विचारला आपल्याला, तर कोल्हापूर या ठिकाणी झाली आहे. पण या ठिकाणी प्रश्न आहे की कोणी केली आहे? तर लक्षात ठेवा, बाबूराव पेंटर यांनी 1918 मध्ये महाराष्ट्र फिल्म कंपनी जी आहे याची स्थापना केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे, लोखंडाचे पत्रे गंजू नयेत म्हणून त्याच्यावर कोणत्या धातूचा थर दिला जातो? पहा, जेवढे काही लोखंडी पत्रे आहेत तर ते गंजू नयेत, म्हणजे ते रोस्ट होऊ नयेत, तर त्यासाठी त्यावरती कोणत्या धातूचा लेअर जो असतो हा चढवला जातो? कशावरती? लोखंडाच्या पत्र्यावरती. तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर झिंक हा जो धातू आहे, लक्षात ठेवा, झिंक धातूचा वापर केला जातो किंवा त्याचा एक थर दिला जातो लोखंडाच्या पत्र्यावरती, जेणेकरून त्याची झीज होऊ नये. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे, ग्वायटर हा रोग खालीलपैकी कोणत्या खनिजाच्या कमतरतेमुळे होतो? या ठिकाणी मित्रांनो आपल्याला कधी कधी प्रश्न गलगंड ग्वायटर असा दिला जातो. पहा, गलगंड ग्वायटर असा आपल्याला एक कॉमन शब्द दिला जातो. तर हा जो रोग आहे हा कोणत्या खनिजाच्या कमतरतेमुळे होतो? आणि या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. ज्यावेळी आपल्या बॉडीमध्ये आयोडीन कमी पडतं. लक्षात ठेवा, आयोडीन कमी पडल्याच्या म्हणजे आयोडीनच्या कमतरतेमुळे गलगंड किंवा ग्वायटर हा आजार होतो. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे, खालीलपैकी काय सोन्यासारखे दिसते म्हणून त्याला फुल्स गोल्ड म्हणजेच पहा मूर्खांचं सोनं असं म्हटलं जातं? म्हणजे खालीलपैकी असा कोणता धातू आहे किंवा असं कोणता पदार्थ आहे की तो सोन्यासारखा दिसतो? सोनं कसं असतं? पहा, पिवळ्या कलरचं असतं. तर सोनं जे आहे यासारखा दिसतो, त्यामुळे त्याला फुल्स गोल्ड देखील असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, फुल्स गोल्ड असं म्हटलं जातं. तर तो धातू कोणता आहे?
तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4. तर पायराइड हे जे आहे हे पूर्णपणे सोन्यासारखं दिसतं, त्यामुळे त्यालाच फुल्स गोल्ड म्हटलं जातं. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 21 आहे, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो? पहा, जागतिक रक्तदान दिन. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 14 जून जो आहे. पहा, 14 जून हा दिवस आपल्या म्हणजे पूर्ण जगामध्ये त्या रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 22 आहे, पृथ्वीवर गोड्या पाण्याचा एकूण किती टक्के साठा उपलब्ध आहे? पहा, पूर्ण पाण्यापैकी किती टक्के जे पाणी आहे हे पृथ्वीवरती गोड पाणी आहे, म्हणजेच गोड्या पाण्याचं किंवा पिण्यायोग्य पाणी आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर 0.3%. लक्षात ठेवायचे 0.3% इतकं जे पाणी आहे हे फक्त आणि फक्त पृथ्वीवर गोड्या पाण्याचं आहे. लक्षात ठेवा 0.0 म्हणजे 0.3. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 23 आहे, सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेखालील कोणते जीवनसत्व तयार होते? पहा, आपल्याला मित्रांनो हा प्रश्न भरपूर वेळा विचारण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, तर सूर्यप्रकाशापासून मिळणारं जीवनसत्व कोणतं आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 तर जीवनसत्व ड. म्हणजेच पहा, व्हिटॅमिन डी जे आहे हे आपल्याला कोवळ्या सूर्यप्रकाशामधून मिळतं. यावर अजून एक प्रश्न विचारला जातो की व्हिटॅमिन डी मुळे किंवा जीवनसत्व ड च्या अभावामुळे कोणता आजार होतो? लक्षात ठेवा, मुळदूस हा जो आजार आहे हा व्हिटॅमिन डी कमी पडल्यामुळे होतो. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 24 आहे, बटाटे कांदे यासारख्या भाज्यांना कोंब फुटू नयेत म्हणून त्यावर कोणत्या किरणांचा मारा केला जातो? आणि याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 जे गॅमा किरण आहेत किंवा गॅमा रे जे असतात, लक्षात ठेवा, त्यांचा वापर केला जातो बटाटे कांदे अशा जे भाज्या आहेत त्यावरती. त्याचं कारण काय असतं की त्या भाज्यांना लवकर कोंब फुटतो, पण तो कोंब फुटू नये म्हणून त्यावरती गॅमा किरणाचा मारा केला जातो. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 25 आहे, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो? पहा, झेडपीसाठी जे लोक विद्यार्थी म्हणजे जे आपले प्रिपरेशन करतात त्यांच्यासाठी हा प्रश्न महत्त्वाचा आहे. जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 तर 7 एप्रिल. लक्षात ठेवा 7 एप्रिल हा जो दिवस आहे हा जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 26 आहे, मानवी कवटीमध्ये एकूण किती हाडे असतात? पहा, मानवी कवटी जी आपली कवटी आहे त्यामध्ये एकूण हाडे किती असतात? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर 22 हाडे. लक्षात ठेवा मानवी कवटीमध्ये एकूण 22 हाडे असतात. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, जिभेला हाड नसणे याचा अर्थ काय होतो? मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर आलं तर 3 ते 5 सेकंदामध्ये कमेंट करून उत्तर द्या, म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन याच व्हिडिओमध्ये होत राहील. तर पहा, जिभेला हाड नसणे म्हणजेच काय? तर पर्याय क्रमांक 1 वाटेल ते बोलणे, त्यालाच म्हणतो आपण जिभेला हाड नसणे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 2 आहे, भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? पहा, भारतामधील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? लक्षात ठेवायचे मित्रांनो, आपल्याला सिरियलमध्ये हे 3 नागरी पुरस्कार माहीत असायला पाहिजेत. तर त्यापैकी भारतातला सर्वोच्च कोणता आहे? पर्याय क्रमांक 1 भारतरत्न हा भारतातील सर्वात पहिल्या क्रमांकाचा नागरी पुरस्कार आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती आहे पद्मविभूषण आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहे पद्मभूषण. लक्षात ठेवायचंय, भारतरत्न 1 नंबर, पद्मविभूषण 2 नंबर, पद्मभूषण 3 नंबर. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 3 आहे, संस्कृतमधून जसेच्या तसे म्हणजेच पहा मूळ रूपात कोणताही बदल न होता मराठीत आलेले जे काही शब्द आहेत तर त्या शब्दांना काय म्हटले जाते? पहा, प्रश्न इम्पॉर्टंट आहे. व्याख्या परत एकदा ऐका, मराठी व्याकरणावरील व्याख्या आहे. तर संस्कृतमधून जसेच्या तसे म्हणजेच कसे? त्यांच्या मुळात म्हणजे त्यांच्या मूळ रूपात कोणताही बदल होत नाही आणि ते शब्द मराठी भाषेमध्ये येतात, तर अशा शब्दांना काय म्हणतात? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर तत्सम शब्द म्हटलं जातं. लक्षात ठेवा, तत्सम शब्द म्हणजे काय? तर संस्कृतमधून जसेच्या तसे मराठी भाषेमध्ये आलेले शब्द. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 4 आहे, दुटांगी या शब्दाला समानार्थी असलेला शब्द कोणता? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. तर लक्षात ठेवा, दुटांगी किंवा धुटांगी या शब्दाला समान असलेला शब्द कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 2 पाय असलेला, त्यालाच म्हणतो पहा आपण दुटांगी. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5 आहे, महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदी सध्या कोण कार्यरत आहे? प्रश्न हा सर्वात महत्त्वाचा आहे आणि हा जो प्रश्न आहे हा आपल्याला 3 वेळा विचारण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, आणि हा जो प्रश्न आहे हा पूर्णपणे जर आपल्याला अख्ख्या पोलीस भरतीत म्हणलं तर जवळपास 100 वेळापेक्षा जास्त विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. त्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि करंट अफेअर्सवर थोडंसं लक्ष द्यायचं, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला महासंचालक कोण आहे ते बदललेलं नेहमी कळून जातं. तर सध्या महाराष्ट्र पोलिसाचे महासंचालकपदी कोण आहेत? पर्याय क्रमांक 3 रजनीश शेठ हे जे आहेत हे महासंचालकपदी आहेत.
मित्रांनो लक्षात ठेवायचे, हा जो व्हिडिओ आपण बनवत आहोत हा आपण 7 जानेवारी या दिवशी बनवत आहोत 2023 मध्ये. तर या दिवशी हे कार्यरत होते. बाय चान्स हा जर व्हिडिओ 2024 मध्ये तुम्ही पाहिला तर त्या ठिकाणी मे बी दुसरं कोणीतरी कार्यरत असेल. पर्याय 3 आपलं उत्तर असणार आहे. रजनीश सेठ सध्या महासंचालक आहेत महाराष्ट्र पोलिसांचे. प्रश्न क्रमांक 6 आहे. पुण्यामधील आगा खान पॅलेस या ठिकाणी खालीलपैकी कोणाची समाधी आहे? पहा, पुण्यामध्ये आगा खान पॅलेस आहे. यावर आपल्याला अल्टरनेट प्रश्न विचारण्यात आला होता की आगा खान पॅलेस ऐतिहासिक वास्तू जी आहे तर ही कोणत्या शहरामध्ये आहे? लक्षात ठेवा, ती आहे पुण्यामध्ये. तर या ठिकाणी विचारले की पुण्यामध्ये असताना आगा खान पॅलेस जो आहे या ठिकाणी कोणाची समाधी आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 कस्तुरबा गांधी यांची समाधी आहे पहा आगा खान पॅलेसला या ठिकाणी. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7 आहे. IRDAI ही संस्था कोणत्या क्षेत्राशी संबंधित नियामक म्हणून काम करते? पहा, IRDAI ही जी संस्था आहे ही कोणत्या क्षेत्राशी संबंधित काम करते? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 तर विमा म्हणजेच पहा जी LIC आपण त्याला एक प्रकारे म्हणू शकतो. ठीक आहे, एक प्रकारे आपण त्याला इन्शुरन्स म्हणू शकतो. पहा, इन्शुरन्स जे आहे तर तो आहे IRDAI या कंपनीशी संबंधित आहे किंवा यांच्या अंडरमध्ये ते काम करते. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8 आहे. पोलीस विभागातील K9 युनिट हे कशाशी संबंधित आहे? पहा, पोलीस विभागामध्ये एक युनिट असतं K9 नावानं, तर हे कशाशी संबंधित असतं? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर ते श्वान पथक असतं. लक्षात ठेवा, श्वान म्हणजे जे डॉग स्क्वॉड असतं त्यांनाच म्हटलं जातं पहा K9 युनिट. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे. GST हा खालीलपैकी कोणता एक कर आहे? पहा, गुड सर्व्हिस टॅक्स हा जो आहे हा कोणत्या प्रकारचा टॅक्स आहे? मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे पहा, कारण हा जो प्रश्न आहे आपल्याला हा नेहमी अर्थशास्त्र या टॉपिकवरती विचारण्यात येऊ शकतो किंवा जे अर्थकारण आहे त्याला आपण अर्थकारण म्हणू शकतो. त्या ठिकाणी हा प्रश्न आपल्याला नेहमी विचारण्यात आलेला आहे. तर GST हा जो कर आहे हा कशावरती आहे? लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 3 वस्तू व सेवा करावरती लावला जातो GST. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे. अर्जुन MK1 पहा, अर्जुन MK1 हा जो रणगाडा आहे हा खालीलपैकी कोणत्या संस्थेने विकसित केलेला आहे? पहा, अर्जुन MK1 या नावाचा एक रणगाडा आहे तर त्याला विकसित करणारी संस्था कोणती आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर जी DRDO आहे पहा, डिफेन्स ऑर्गनायझेशन जे आहे त्या ठिकाणी हा रणगाडा तयार केलेला आहे. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे. कोविड-19 मध्ये कोरोना काय आहे? पहा मित्रांनो, प्रश्न हा महत्वाचा आहे. कोविड-19 हा जो आजार आहे लक्षात ठेवा, हा आजार कोणत्या विषाणूपासून होतो? तर कोरोनापासून होतो. पण या ठिकाणी आपल्याला प्रश्न तो विचारला आहे की कोरोना काय आहे? तर कोरोना हा जो आहे पहा हा पर्याय क्रमांक 3 एक विषाणू आहे म्हणजेच कोरोना व्हायरस आहे. लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे. कोवॅक्सिन ही लस कोणत्या संस्थेने तयार केलेली आहे? पहा, कोविडवरती ही लस दिलेली जाते पहा कोवॅक्सिन, तर ही कोणत्या संस्थेने तयार केली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 जी भारत बायोटेक आहे. पहा, भारत बायोटेक या कंपनीने तयार केलेली आहे कोवॅक्सिन लस, त्याला आपण वॅक्सिन म्हणतो. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे. हरित क्रांती ही खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? पहा मित्रांनो, हरित क्रांती जेवढ्या काही आजपर्यंत क्रांती झाल्या आहेत महत्त्वाच्या आणि त्या सर्व ज्या आहेत आपल्याला परीक्षेमध्ये विचारल्या जातात, वन लाइनर क्वेश्चन त्यावर नेहमी येतात, तर त्यापैकीच एक आहे हरित क्रांती. तर ती कोणत्या घटकाशी संबंधित आहे? लक्षात ठेवायचे मित्रांनो, हरित क्रांती जी आहे अन्नधान्य उत्पादनाशी निगडित आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 14 आहे. मारुती चितमपल्ली हे व्यक्तिमत्व कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? पहा, यावर आपल्याला अजून एक प्रश्न विचारला जातो की मारुती चितमपल्ली लक्षात ठेवायचं हे एक लेखक देखील आहेत, कारण त्यांच्यावरती काही पुस्तकं देखील आहेत, तर हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 तर ते निसर्ग अभ्यासक आहेत पहा मारुती चितमपल्ली. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे. अमेरिकेच्या सध्याच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस या अमेरिकेच्या कितव्या महिला उपराष्ट्रपती आहेत? यावर आपल्याला पहा मित्रांनो 2 प्रश्न हे नेहमी विचारले जातात की सध्याच्या अमेरिका या देशाचे राष्ट्रपती कोण आहेत? पहा, अमेरिका या देशाचे राष्ट्रपती सध्या आहेत जो बायडन. पहा, जो बायडन, डोनाल्ड ट्रम्प नाही लक्षात ठेवायचे, जो बायडन जे आहेत हे सध्याचे राष्ट्रपती आहेत अमेरिकेचे. या ठिकाणी विचारलंय की आपल्याला उपराष्ट्रपती कोण आहेत? तर पहा, उपराष्ट्रपती आहेत कमला हॅरिस. उपराष्ट्रपती आहेत कमला हॅरिस. या ठिकाणी प्रश्न विचारलाय की त्या अमेरिकेच्या कितव्या महिला उपराष्ट्रपती आहेत? तर लक्षात ठेवायचे तर त्या पहिल्या क्रमांकाचे महिला उपराष्ट्रपती आहेत अमेरिका देशाच्या. आणि कमला हॅरिस ह्या ज्या आहेत हे भारतीय वंशाच्या आहेत. लक्षात ठेवा, भारतीय वंशाच्या असणाऱ्या कमला हॅरिस ह्या ज्या आहेत ह्या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती बनलेल्या आहेत. पर्याय 1 आपलं उत्तर होईल.
प्रश्न क्रमांक 16 आहे, बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय कोणत्या शहरामध्ये आहे? या ठिकाणी आपल्याला एक आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय विचारलं आहे. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय हे कोणत्या सिटीमध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर नागपूर. लक्षात ठेवा, महाराष्ट्राची उपराजधानी आहे नागपूर आणि नागपूर या शहरामध्ये आहे बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, काही दिवसापूर्वी हा जो प्रश्न आहे आपण हा कम्युनिटीमध्ये पोल केला होता. त्यामध्ये जवळपास 70% विद्यार्थ्यांनी मुंबई असं उत्तर लिहिलं होतं. लक्षात ठेवा, मुंबई चूक आहे, नागपूर याचं उत्तर आहे. पर्याय 2 उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 17 आहे, इलॉन मस्क हे उद्योगपती खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधित नाहीत? पहा, या ठिकाणी आपल्याला बिझनेसमॅनवरती एक प्रश्न विचारण्यात आला आहे की या ठिकाणी इलॉन मस्क हे जे आहेत यांचा प्रश्न आपल्याला आहे की ते कोणत्या कंपनीशी संबंधित नाहीत. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1 तर ॲमेझॉन या कंपनीशी संबंधित येत नाहीत इलॉन मस्क. लक्षात ठेवा मित्रांनो, प्रश्न हा महत्त्वाचा आहे. टेस्ला, स्टारलिंक आणि स्पेसएक्स या ज्या तिन्ही कंपन्या आहेत ह्या इलॉन मस्कच्या कंपन्या आहेत. या ठिकाणी अजून एक चौथी कंपनी ॲड झालेली आहे, ती म्हणजे आहे पहा ट्विटर. तर ट्विटर ही जी कंपनी आहे यावर आपल्याला एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की नुकतंच ट्विटर कोणी खरेदी केलं आहे? लक्षात ठेवा, इलॉन मस्क त्याचं उत्तर असणार आहे. तर या ठिकाणी टेस्ला, स्टारलिंक आणि स्पेसएक्स या इलॉन मस्कच्या कंपन्या आहेत. ॲमेझॉन ही जी आहे पहा, ॲमेझॉन ही जी आहे तर ही जेफ बेझॉस, लक्षात ठेवा जेफ बेझॉस यांची कंपनी आहे ॲमेझॉन. या ठिकाणी आपल्याला 3 कंपन्या ज्या आहेत महत्त्वाच्या त्यावर आपण एक एक प्रश्न पाहून घेऊया. तर त्यामध्ये सर्वात पहिली कंपनी येते पहा ॲपल. तर ॲपल कंपनी जी आहे ही कोणी स्थापन केली आहे? स्टीव्ह जॉब्स. लक्षात ठेवा, स्टीव्ह जॉब्स यांनी स्थापन केले आहे ॲपल. या ठिकाणी दुसरा येतो पहा फेसबुक. तर फेसबुक या वेबसाईटचे मालक किंवा संस्थापक कोण आहेत? मार्क झुकेरबर्ग हे जे आहेत पहा, झुकेरबर्ग हे जे आहेत फेसबुकचे संस्थापक आहेत. यानंतर आपल्याला तिसरा एक प्रश्न हा नेहमी विचारला जातो, लक्षात ठेवायचं आहे मायक्रोसॉफ्ट कंपनीवरती. मायक्रोसॉफ्ट कंपनीचे फाउंडर कोण आहेत किंवा संस्थापक कोण आहेत? तर लक्षात ठेवा मायक्रोसॉफ्ट कंपनीचे आहेत बिल गेट्स. यावर हे झाले पहा कंपनीचे मालक. यावर आपल्याला अजून विचारला जातो की सीईओ वरती प्रश्न आपल्याला नेहमी विचारला जातो. तर पहा गुगलचे सीईओ आहेत सुंदर पिचाई. गुगलचे सीईओ कोण आहेत? सुंदर पिचाई. यानंतर दुसरा प्रश्न आहे की मायक्रोसॉफ्टचे सध्याचे सीईओ कोण आहेत? तर लक्षात ठेवा मायक्रोसॉफ्टसाठी आहेत सत्या नाडेला आणि हे सर्व जे आहेत हे भारतीय वंशाचे आहेत, सत्या नाडेला सुद्धा. या ठिकाणी मित्रांनो हे 2-3 प्रश्न हे महत्त्वाचे विचारले जातात. आणि या प्रश्नाचं उत्तर काय? तर इलॉन मस्क जे आहेत हे ॲमेझॉन या कंपनीशी संबंधित येत नाहीत. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 18 आहे, नोवाक जोकोविच याने 2021 मध्ये कोणती ग्रँड स्लॅम स्पर्धा गमावली? या ठिकाणी अर्थ होतो याचा पहा हरले. लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा US ओपन. लक्षात ठेवा पर्याय 4 US ओपन ही जी स्पर्धा आहे ही 2021 मध्ये जी झाली ती नोवाक जोकोविच हरले होते, म्हणजे त्यांनी सोडली होती. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे, ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला काय म्हटले जाते? पहा प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे. कसा विचारला आहे पहा, ठराविक क्रमाने आलेले जे अक्षराचा समूह आहे आणि त्या समूहाला काहीतरी अर्थ प्राप्त होत असेल, म्हणजे त्या समूहाचा काहीतरी अर्थ निघत असेल तर त्या अर्थाला काय म्हटलं जातं? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर त्याला शब्द. लक्षात ठेवा शब्द असं म्हटलं जातं. कशाला शब्द म्हणतात? तर अक्षरांच्या अर्थपूर्ण, लक्षात ठेवा ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांचा जो समूह असतो आणि त्या समूहाला जो अर्थ प्राप्त होतो अशा समूहाला शब्द म्हणतात. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे, उच्चार करण्यासाठी जास्त वेळ लागतो किंवा ज्यांचा उच्चार जो आहे हा लांबट होतो त्याला कोणता स्वर म्हटलं जातं? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 त्याला दीर्घ स्वर म्हटलं जातं. लक्षात ठेवा. आणि जे उच्चार करण्यासाठी कमी वेळ लागतो आणि त्यांचा जो उच्चार जो आहे तो कमी असतो, म्हणजे एकदम कमी प्रमाणात असतो, त्याला ऱ्हस्व म्हणतात. आणि दीर्घ म्हणजे जास्त वेळ लागतो किंवा त्यांचा उच्चार लांब असतो. पर्याय 2 आपलं उत्तर होईल दीर्घ. प्रश्न क्रमांक 21 आहे, खालीलपैकी ध्वनिदर्शक पाण्याचा ध्वनिदर्शक शब्द कोणता आहे? म्हणजे पाण्याचा आवाज दर्शवणारा शब्द. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर खळखळाट हा जो आहे हा ध्वनिदर्शक जो शब्द आहे तो पाण्यासाठी संबंधित आहे. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर होईल. गडगडाट जो आहे लक्षात ठेवायचा हा ढगांसाठी वापरला जाऊ शकतो. प्रश्न 22 आहे, कोल्हा काकडीला राजी या म्हणीचा अर्थ काय होतो? पहा कोल्हा काकडीला राजी या म्हणीचा अर्थ. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 लहान माणसं जे असतात ते लहान गोष्टींना लवकर भाळतात, म्हणजे त्यांच्याकडे त्या लहान गोष्टीकडे ते अट्रॅक्ट लवकर होतात, त्यालाच म्हटलं जातं कोल्हा काकडीला राजी. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 23 आहे, सन 2021 मध्ये पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिक 2020 स्पर्धा कोणत्या खंडामध्ये पार पडल्या? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक
या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4, जो आपला एशिया आहे. आशिया या खंडामध्ये 2020ला जे टोकियो ऑलिम्पिक झालं होतं, कोणत्या ठिकाणी झालं होतं? तर जपान या देशामध्ये झालं होतं आणि जपान देश आशिया या खंडामध्ये आहे. तर त्याच ठिकाणी ऑलिम्पिक 2020 जे आहे हे पार पडलं होतं. पार पडलं ते 2021 वर्षामध्ये, पण झालेलं होतं म्हणजे त्याची स्पर्धा होती ती 2020ची होती. प्रश्न 24 आहे, नोबेल पुरस्कार ज्यांच्या नावे दिला जातो ते अल्फ्रेड नोबेल यांनी खालीलपैकी कशाचा शोध लावला होता? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर डायनामाइटचा शोध लावला होता पहा अल्फ्रेड नोबेल यांनी आणि त्यांच्या स्मरणार्थ नोबेल प्राइज जे आहे हे दिलं जातं. लक्षात ठेवायचे, पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25 आहे, सिकानसेन ही रेल्वे प्रणाली कोणत्या देशात स्थित आहे? सिकानसेन रेल्वे एक सिस्टम आहे ती कोणत्या देशातील आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर जपान. लक्षात ठेवा, जपान या देशामध्ये सिकानसेन अशी एक रेल्वेची सिस्टीम आहे. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल.